येत्या रविवार दिनांक 12 जानेवारी 2025 रोजी होऊ घातलेल्या खानापूर शहरातील प्रसिद्ध अशा खानापूर बँकेच्या निवडणुकीमध्ये विद्यमान संचालक मंडळ असलेल्या अमृत शेलार यांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनल एक उन्नती पदावर येणारे सहकार पॅनल असून या बँकेच्या उत्तरोत्तर उन्नतीसाठी याच सहकार पॅनलच्या 13ही संचालकांना निवडून द्यावे असे आवाहन खानापूर यात्रा कमिटीचे अध्यक्ष व खानापूर शहरातील ज्येष्ठ नागरिक नामदेव गुरेव यांनी केले आहे। खानापूर लाईव्हशी प्रतिक्रिया देताना ते काय म्हणाले पहा। कोऑपरेटिव्ह बँकेचे निवडणुकीबद्दल सांगायचं म्हणजे या जुन्या पॅनल आणि नवीन पॅनलमध्ये आम्ही जरा कॉम्प्रोमाइज करण्यासाठी बिनविरोध व्हावं ह्या दृष्टिकोनातून आम्ही विचार करत होतो। तसेच आमचे मित्र प्रतापराव सरदेसाई, हनुमंत हट्टीकर आणि बाळासाहेब दौलतकर आणि नारायण सावंगी असे आम्ही सगळेजण मिळून ते व्हावं, बिनविरोध व्हावं याची दृष्टिकोनातून आम्ही विचार करत होतो। आणि त्याच व्यक्ती या जुन्या सभासदांच्या डायरेक्टरांच्या बॉडीला खरोखरच आम्ही कार्य त्यांचं बघून फार चांगला आहे। आणि ह्या पूर्वीपासून बाबूराव चित्रकार या पॅनलचे सुद्धा आम्ही सगळेजण आम्ही काम करत होतो आणि बाबूराव चित्रकारांनी ह्या सर्व सहकार्यांना घेऊन गेलेले आहे। आणि तसेच त्यांच्या दृष्टिकोनातून ह्या बँकेची प्रगती पूर्वीच व्हायला पाहिजे होती, तरी ह्या आताच्या ह्या अमृत शेलारनं चेअरमन झाल्याबद्दल त्यांनी ह्या बँकेची खरोखर सुधारणा केली, संस्था काढले। या संस्थेमध्ये असं काय एकदमच त्यांना या नवीन संस्था काढल्यामुळे काय एकदम भरगच त्यांना फायदा मिळू शकत नाही, तरी आता त्यांच्या ह्याच्यामध्ये खरोखर डिपॉझिट भरपूर येत आहे। आणि ह्या गोष्टी संस्थेच्या ह्या 2000च्या पूर्वीपासून होते आणि ह्या जुन्या डायरेक्टरांनी सुद्धा करायला पाहिजे होतं। काही कारणास्तव तर आरबीआयचा कायद्याच्या नुसार ते जर पेंडिंग असल्यामुळे त्यांनी खरोखरच प्रगती केलेली आहे। या प्रगतीनुसार या सहकार पॅनलला सर्वजण आम्ही मिळून सभासदांनी निवडून देऊया आणि चांगलं कार्य व्हावं या दृष्टिकोनातून आम्ही। आमच्या चॅनलवर आपण पहिल्यांदाच असाल तर खानापूर तालुक्यातील तथा परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी व महत्त्वाच्या बातम्या ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।